वेलकम फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी तुमचा होस्ट सागर आणि आज तुमचं स्वागत आहे सागर कॉर्पोरेशन या यूट्यूब चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ आहे डे 2 आपल्या मराठी बग बाउंटिंग सिरीजचा. पहिल्या भागात आपण बघितले की सेन्सिटिव्ह डाटा एक्सपोजर व्हलनेबिलिटी काय आहे आणि आज आपण बोलणार आहोत OSAPच्या टॉप 10 बद्दल. वेब ॲप्लिकेशन सिक्युरिटीशी संबंधित 10 अशा रिस्कवर जर तुम्हाला इथिकॅटिकल हॅकिंग आणि बग हाउंटिंग आणि ॲप्लिकेशन सिक्युरिटीबद्दल शिकायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठीच आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. OSAP टॉप 10 म्हणजे नक्की काय? OSAP टॉप 10 म्हणजे ओपन वेब ॲप्लिकेशन सिक्युरिटी प्रोजेक्ट. ही एक ग्लोबल इनिशिएटिव्ह आहे जिथे डेव्हलपर्स आणि सिक्युरिटी एक्सपर्टसाठी वेब ॲप्लिकेशनमधल्या टॉप सिक्युरिटी रिस्कवर काम केलं जातं. OSAP टॉप 10 म्हणजे त्या रिस्कची एक लिस्ट जिथे सर्वात हाय प्रायोरिटी आणि क्रिटिकल व्हलनेबिलिटीज आहेत. आत्ता आपण बघूया 2023च्या अपडेटेड यादीत असे जे धोके आहेत जे हॅकर्सकडून तुमच्या ॲप्लिकेशनला कॉम्प्रोमाइज करू शकतात. उदाहरण घ्यायचं झालं, तुमचं ॲप्लिकेशन जर प्रॉपर ॲक्सेस कंट्रोलशिवाय बनलं असेल तर तुमचा डेटा कोणताही अनऑथराइज युजर घेऊ शकतो, बघू शकतो. हे जर का टेक्निकल वापरतोय तर घाबरू नका, मी प्रत्येक पॉईंटवर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. आपण बघूया आपले OSAPचे टॉप 5 काय आहेत पहिले. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येत आहे ब्रोकन ॲक्सेस कंट्रोल. याचा अर्थ तुम्ही योग्य ऑथरायझेशन सेटअप केलं नसेल तर हॅकर्स तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये प्रवेश करू शकतात. फॉर एक्झाम्पल, आपण जर बघायचं झालं तर एक लॉग इन पॅनल आहे आणि त्याच्यावर 2 युजर आहेत. एक युजर आपण बनवला आहे नॉर्मल युजरसाठी आणि दुसरा आहे ॲडमिन युजर. जर आपण प्रॉपरली एक ॲक्सेस कंट्रोल जर बनवलं नसेल तर डिप्लॉय केलं नसेल तर एक असा बग क्रिएट होतो ज्याच्यामुळे जे नॉर्मल युजर्स आहेत ते पण ॲडमिन पॅनल बघू शकतात. जर आपण सगळ्यात पहिले का बघतोय, कारण की जो सिक्युरिटीला सगळ्यात पहिला नियम आहे त्याला आपण CIA म्हणतो, कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी, अवेबिलिटी. ह्या सगळ्या गोष्टी या गोष्टीमध्ये मिळून एक सिक्युअर एन्व्हायरमेंट क्रिएट करतात आणि त्याचा रूल पहिला आहे की ब्रोकन ॲक्सेस कंट्रोल हा सगळ्यात हाय प्रायोरिटी येतो. त्याच्यामुळेच ह्याला 1 म्हणून रँकिंग दिलेली गेलेली आहे. उदाहरण, एक ॲडमिन डॅशबोर्ड फक्त ऑथेंटिकेटेड युजर्ससाठी असायला हवा आणि तो बाकीच्या युजर्सने त्याला बघू नये. एक्झाम्पल हे सगळ्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे. तर आपण बघूया नेक्स्ट A2 जी रँकिंग आहे ती क्रिप्टोग्राफिक फेल्युअरसाठी आहे. जर तुमचा डेटा प्रॉपर इन्क्रिप्शन टेक्निक्स वापरून जर सिक्युअर केला नसेल तर हॅकर्स याचा फायदा घेऊन डेटा चोरी करू शकतात. जर अजून एखादा एक्झाम्पल बघायचं गेलं तर तुमचे कुकीज आणि सेशन्स. आता एक्झाम्पल, जुन्या काळात काय व्हायचं, ज्यावेळेस हे सगळ्या टेक्नॉलॉजी नवीन खूप पहिलं बनत होतं त्यावेळेस युजर्स काय करायचे की जे डेव्हलपर्स काय करणार की जे इन्क्रिप्टेड पासवर्ड असतील, तुमची युजर क्रेडेन्शियल असतील किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स, अशा खूप साऱ्या सेन्सिटिव्ह गोष्टी ह्या सगळ्या डेटाबेसमध्ये स्टोअर करायच्या. नंतर काही एक्सप्लॉइट झाले किंवा डेटाबेस ब्रीच झाला तर ते सगळे ओपनली लोकांना मिळून जायचे. त्यामुळे काय व्हायला लागले की जी ऑथेंटिसिटी आहे जी ॲप्लिकेशनची ती क्रिटिकल ह्याच्यामध्ये ब्रेक व्हायला लागली. त्याच्यामुळे आपण नंतर आले क्रिप्टोग्राफिक इन्क्रिप्शन्स. त्याच्यामध्ये डेटा हा 1 वे, बोथ वे, हॅशेस, सॉल्ट यूज करून आपण इन्क्रिप्ट करून ठेवायला लागलो आणि त्याच्यामध्ये त्याने हा डेटा सिक्युअर व्हायला लागला. पण काही वेळेस असे काही गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे हा क्रिप्टोग्राफिक फेल्युअर क्रिएट होतं. त्याच्यामुळे हॅकर्स तुमचा डेटा चोरून घेऊन जाऊ शकतात. उदाहरण बघायचं झालं तर सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जसे की पासवर्ड्स हे प्लेन टेक्स्टमध्ये साठवणे ही सगळ्यात मोठी चूक आहे, जे आत्ताचे डेव्हलपर, काही सगळ्यांचं नाव नाही घेतो पण काही डेव्हलपर जे करतात. त्याच्यानंतर आपण बघू शकतो A3 रँकिंग, इंजेक्शन अटॅक्स. एक्झाम्पल झालं तर जेव्हा अनट्रस्टेड डेटा तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये येऊन सिस्टममध्ये एखादा डेटा चोरी करून घेऊन जातो. सगळ्यात मोठं बेस्ट एक्झाम्पल झालं जे बिगनर्स यूज करतात SQL इंजेक्शन. हे सगळ्यात सोपं एक्झाम्पल आहे तुम्हाला ह्या गोष्टी समजण्यासाठी. SQL इंजेक्शन जिथे हॅकर चुकीच्या क्वेरीज वापरून तुमच्या डेटाबेसवर कंट्रोल घेतात आणि एक मिलिशियस स्क्रिप्ट रन करून तुमच्या डेटाबेस सगळा डंप करतात व तो अनऑथराइज पद्धतीने वापरला जाऊ शकतो. हा सगळ्यात मोठा जे बिगनर्स लेवलला सगळ्यात हाय रिस्क भेटतो तो A3 भेटतो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट रँक बघू शकतो A4, इनसिक्युअर डिझाईन. जर तुमच्या सॉफ्टवेअरची रचना सिक्युअर आर्किटेक्चर प्रिन्सिपल्स फॉलो करत नसतील तर 2 प्रकारचे तुमच्यासाठी एक रिस्क आहे. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक ॲप्लिकेशन जेव्हा डिझाईन केली जाते तेव्हा बनवली जाते त्याचा एक सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर असतो किंवा एक आर्किटेक्चर असतो जो प्रॉपरली एक वे युजर्सला, डेव्हलपर्सला प्रोव्हाइड करतो की आपण हे आर्किटेक्चर यूज करायला पाहिजे. पण जर ते प्रॉपरली आपण बनवले नसेल तर त्यावेळेस काही साऱ्या अशा गोष्टी बनून जातात ज्याच्यामुळे एक रिक्वायरमेंट अशी असते की जर बघायचं झालं तर आपण एक लॉग इन पॅनल घेतले आणि त्याचा पासवर्ड रिसेट करायचा आहे, तर पासवर्ड ॲडमिनकडनं पण रिसेट केला जाऊ शकतो आणि युजर स्वतःचा पासवर्ड पण रिसेट केला जाऊ शकतो. अशा टायमिंगला एक सिनेरिओ आपण जर कन्सिडर केला तर एक इनसिक्युअर डिझाईन क्रिएट केलं जाऊ शकतं हॅकरच्या मदतीने आणि हेच येतं इनसिक्युअर डिझाईनमध्ये, म्हणून ह्याला प्रायोरिटी आपण A4 दिलेली आहे. त्याच्यानंतर जर आपण बघायचं गेलं तर जे आहे A5, सिक्युरिटी मिसकन्फिगरेशन.
हे खूप कॉमन आहे. डिफॉल्ट सेटिंग्स किंवा अननेसेसरी फीचर्स ॲप्लिकेशनमध्ये ओपन ठेवणं. जर सगळ्यात सोपं एक्झाम्पल बघायचं झालं तर FTP, SSH सारख्या सर्व्हिसेसवर डिफॉल्ट पोर्ट्स ओपन असणं आणि खूप असे नॉर्मल सारे पासवर्ड यूज करणं, जसे की रूट, ॲडमिन 123, पासवर्ड 123 आणि हे खूप साऱ्या गोष्टी हॅकरसाठी पीनट्स असतात, ज्याच्यामध्ये तरी हॅकर सगळ्यात फास्ट एखाद्या सिक्युरिटी मिसकॉन्फिगरेशनचा यूज करून सर्व्हरला हॅक करू शकतात आणि त्याचा मिसयूज करू शकतात. तर हे झाले OSAPचे टॉप 5 रिस्क. त्याच्यानंतर आपण बघूया उरलेले जे 5 आहेत ते काय आहेत. त्याच्यानंतर हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, पण विचार करा ह्या चुकांमुळे हॅकरसाठी एखादा ओपन डोअर भेटू शकतं आणि राहतं आणि खूप सारे ऑलरेडी आहे. तर आपण नंबर 6 बघूया, वनरेबल कंपोनंट्स. ह्याच्यामध्ये काय होतं, जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जुनी किंवा एखादी लो प्रायोरिटी थर्ड पार्टी लायब्ररी वापरली असेल तर हॅकर्स त्याचं वायपरेस करू शकतात. आणि याला म्हणायचं झालं तर आउटडेटेड कंपोनंट्स म्हणजे एक्झाम्पल, आपण ज्या गोष्टी सिस्टममध्ये डिप्लॉय करतो आहे, आज एक्झाम्पल व्हर्जन 1 चालू आहे आणि काही दिवसांनी ते अपडेट होत चालले आहेत आणि व्हर्जन 2.1 आला, त्याच्यामध्ये काही बग फिक्स केले गेले आणि व्हर्जन 3.0 अपडेट करत गेले. पण आपण खूप दिवस झालं की आपल्या सिस्टमला अपडेटच केलं नाही आणि जे ऑलरेडी व्हलनरेबल व्हर्जन आहेत ते आपण सिस्टममध्ये इन्स्टॉल केले, त्याच्या ऑलरेडी पॅचेस पण डिप्लॉय आहेत, पण आपण अपडेटच केलं नाही सिस्टम. त्याच्यामुळे एक वनरेबल कंपोनंट्स आपल्या सिस्टममध्ये क्रिएट राहतात आणि हॅकर्स त्याला यूज करून त्या व्हर्जनला सर्च करून एक्सप्लॉइट केले जातात. आणि हॅकर्ससाठी हे खूप सोपं असतं, कारण की एक्सप्लॉइट DB सारखे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये ते व्हर्जन सर्च करतात आणि त्याच्या रिलेटेड एखादा सिक्युरिटी फ्लॉ किंवा बग पॅचेस असे बघून ते एक्सप्लॉइट करायला सर्वात पहिले सुरुवात करतात. त्याच्यानंतर आपण बघू शकतो ऑथेंटिकेशन फेल्युअर. याचा अर्थ तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये वीक ऑथेंटिकेशन मेकॅनिझम आहे. एक्झाम्पल असं बघायचं झालं तर आपण एक लॉग इन फॉर्म घेऊ शकतो, ज्याच्यावर युजर्स हा ब्रूट फोर्स अटॅक ट्राय करतो पासवर्ड क्रॅक करण्यासाठी. म्हणजे जर बघायचं झालं तर एक ॲडमिन अकाउंट आहे आणि ते अवेलेबल आहे त्या डेटाबेसमध्ये आणि युजर्स काय करतो की त्याच्यासाठी एक पासवर्डची एक लिस्ट क्रिएट करतो आणि एक ब्रूट फोर्स अटॅक डिप्लॉय करतो. त्याच्यामध्ये त्याने एक पासवर्ड वारंवार ट्राय केले जातात लॉग इन पॅनलमध्ये आणि जेव्हा एक करेक्ट पासवर्ड सापडला जातो त्याच्यानंतर त्याला एक सिक्युअर ऑथेंटिकेटेड एक प्लॅटफॉर्म आणि सेशन क्रिएट होतं त्याच्यामध्ये त्याने तो आतमध्ये घुसतो आणि एक सर्व्हर ब्रीच करतो किंवा हॅकर्सचा मिसयूज करतो त्या डाटाचा. ब्रूट फोर्स अटॅक टाळण्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड पॉलिसी लागू केली पाहिजे. आफ्टर 3 अटेम्प्ट्स युजर कॅन नॉट एबल टू लॉग इन आफ्टर 10 मिनिट्स असं टायमिंग दिले पाहिजेत. याच्यामध्ये त्याने हे अटॅक हा थांबवला जाऊ शकतो, पण प्रत्येक गोष्ट थांबवणं एवढी सोपी नाही. हॅकर जसे असतात तसे खूप सारे हॅकर्स वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत राहतात ब्रेक करणं. त्याच्यानंतर आपण बघूया 8 नंबरचं जे अटॅक आहे जे सॉफ्टवेअर अँड डेटा इंटिग्रिटी फेल्युअर्स. याच्यामध्ये काय होतं, जेव्हा सॉफ्टवेअर अपडेट्स किंवा डेटा ट्रान्सफर होतो त्या टायमिंगला काही डेटा टेम्पर्ड केला जातो जे हॅकर्स आहेत त्यांच्या मदतीने. एक्झाम्पल बघायचं तर मालवेअर इंजेक्शन, ज्याच्यामुळे सिस्टम पूर्णपणे कॉम्प्रोमाइज होतं. आणि जर एक्झाम्पल पोस्ट रिक्वेस्टची बग सुट आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की इंटिग्रिटी मॅक्सिमम पद्धतीने आपण याला फेल करू शकतो. जे रिक्वेस्ट असतात API असतात त्याच्यामध्ये ही जो डेटा असतो तर जे ट्रान्समिशन असतं त्याच्यामध्ये टेम्पर केला जातो आणि तो सगळा पूर्ण अटॅक येतो तो सॉफ्टवेअर अँड डेटा इंटिग्रिटी फेल्युअरमध्ये येतो. त्याच्यानंतर आपण जो 9 नंबरचा अटॅक आहे तो बघू शकतो आपण सिक्युरिटी लॉगिंग फेल्युअर. जर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये योग्य लॉगिंग आणि मॉनिटरिंग सेटअप केलं नसेल तर हॅक झाल्यावर कळणारच नाही की नक्की हॅक झालं आहे आपलं सिस्टम. ह्यावेळेस काय होतं की ज्यावेळेस आपलं एखादा आपण सिस्टम डिप्लॉय करतो आपण त्याला मॉनिटरिंग सिक्युरिटी पॉलिसी ॲपसुद्धा यूज करतो. जर बघायचं झालं तर इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या IT कंपनी अशा आहेत जे एक सिक्युअर असं मॉनिटरिंग पॅनल यूज करतात, ज्याच्यामध्ये जे युजर्स आहेत काय यूज करतात ते, किती रिक्वेस्ट कोणत्या हिट होतात ते, कुठे एरर्स येतात ह्या सगळ्या मॉनिटर केल्या जातात. आणि जर आपण ते एका प्रकारे बसवले नसेल सिस्टममध्ये डिप्लॉय केलं नसेल तर या ठिकाणी एक हा सिक्युरिटी फ्लॉ क्रिएट केला जातो आणि त्याच्यामुळे जर आपलं ॲप्लिकेशन कधी हॅक झालं फ्युचरमध्ये तर आपल्याला माहिती पण नसणार की आपलं ॲप्लिकेशन हे हॅक झालेलं आहे. त्याच्यामुळे सिक्युरिटी लॉगिन हा फेल्युअर्स खूप सारा इम्पॅक्ट तर क्रिएट नाही करत, पण एखाद्या गोष्टीला थांबवण्यापासून जरूर आपल्याला मदत करतो. तर त्याच्यासाठी हा A9ची कॅटेगरी यूज केली जाते. आणि आता आपण सगळ्यात लास्टला जे बघू शकतो ते आहे सर्व्हर साईड रिक्वेस्ट फॉर्जरी. जेव्हा सर्व्हर चुकीच्या रिक्वेस्ट प्रोसेस करतो आणि डेटा लीक होत जातो. त्याच्यामध्ये जर म्हणायचं गेलं तर आपण खूप सारे असे क्रॉस साईड रिक्वेस्ट फॉर्जरी असतात ज्याच्यामध्ये एक्झाम्पल लॉग इन बटन झालं, लॉग आउट बटन झालं. लॉग आउट बटन म्हणजे एका पर्टिक्युलर युजरसाठी सेशन ऑथेंटिकेटर असतो, पण काही गोष्टीने हॅकर्स त्या लॉग आउट बटनला ट्रिगर करतो किंवा अशा काही गोष्टी असतात त्यांना ट्रिगर करतो. त्याच्यामुळे एक मिलिशियस रिक्वेस्ट एक्झिक्यूट होते सर्व्हरवर आणि एक ऑथेंटिकेटेड सर्व्हरने सिक्युरिटी फ्लॉ क्रिएट केला जातो. त्याच्यामुळे ह्याला येतं A10 सर्व्हर साईड रिक्वेस्ट फॉर्जरी. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता टॉप 10 सिक्युरिटी रिस्क
आणि इम्पॅक्ट ऑफ सिक्युरिटी ब्रीचेस जे यूज केले जातात त्याने इम्पॅक्ट काय क्रिएट केला जाऊ शकतो युजरसाठी, या सर्व गोष्टींमुळे तुमचा डेटा लॉस आणि डेटा हा युजर्स हॅक करतो, सगळ्या युजरचा डेटा हॅक केला जाऊ शकतो, चोरला जाऊ शकतो. मोठा जो आपला फायनान्शियल लॉस असेल एखाद्या कंपनीसाठी हा एक खूप मोठा असा लॉस होऊ शकतो. कारण की ज्यावेळेस एखादं तुम्हाला जर माहिती झालं की आपण या कंपनीमध्ये आपले सगळे पर्सनल डेटा स्टोअर करतो आणि त्या उद्याच्याला एक्झाम्पल घेतलं तर आपण गुगल घेतलं, आपण गुगल ड्राईव्हमध्ये खूप सारा डेटा सेव्ह करतो आणि उद्याच्याला काय आलं की गुगलचा ड्राईव्ह हे हॅक झालेलं आहे आणि खूप साऱ्या लोकांचा डेटा ब्रीच झालेला आहे. तर लोकांचा ट्रस्ट हा ऑलरेडी लूज होतो आणि त्यांना फायनान्शियल लॉस पण समोर जावं लागतं त्या कंपनीला. नंतर बघू शकतो आपण सिस्टम कॉम्प्रोमाइज, सर्व्हिस डिस्ट्रप्शन. ह्यावेळेस काय होतं, हॅकर्स हॅक करते सिस्टम आणि खूप साऱ्या वेळेस ते डाऊन केलं जातं सिस्टम. आणि डाऊनमध्ये जर बघायचं गेलं तर लास्ट इयर एक्झाम्पल बघितलं आपण CrowdStrike, त्याच्यामुळे मायक्रोसॉफ्टचं आउटेज झालं होतं आणि खूप वेळ त्यांना सिस्टम डाऊन करावं लागले होते. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमुळे जी रेप्युटेशन असती ती पण खूप म्हणजे एकदम लॉस होतं, त्याचा ट्रस्ट होतो लोकांचा निघून जातो, रेप्युटेशन डॅमेज होती. जर एक्झाम्पल आता तुम्हाला काय आलं की उद्याच्याला जर गुगल हॅक झाली त्याच्यानंतर जे 50% जे लोक जे गुगलवर सगळे एकदम निर्भर आहेत ते सगळ्या गोष्टींवर त्यांचा ट्रस्ट कमी होईल. नंतर बघू शकतो लिगल कॉन्सिक्वेन्स, लॉसूट फाईल केले जातात हॅकरच्या विरुद्ध. जसं की आपण बघायला गेलं तर सोनीचं, ज्याच्यामध्ये हॅकर्सला लॉसूट फाईल केले जाऊ शकते. इंटलेक्चुअल प्रॉपर्टी थ्रेट, कस्टमर डेटा एक्सपोजर. जर एक्झाम्पल काय आलं की उद्याच्याला जर इंस्टाग्रामच्या सगळ्या युजर्सचा जो डेटा आहे, तो कस्टमरचा डेटा आहे, तो जर पब्लिकली अवेलेबल झाला तर हा एखाद्या कंपनीसाठी आणि युजरसाठी खूप मोठं व्हायोलेशन आणि एक ट्रस्ट तर जातो आणि खूप एक एकदम हाय बर्डनसुद्धा येतो युजर्सवर की त्यांचा पर्सनल डेटा हा अनऑथराईज युजरच्या हातात आहे. त्याच्यामध्ये त्यांना मेलिशियस अटॅक परफॉर्म करून त्यांना हार्म केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आपण सुरक्षित राहण्यासाठी काय उपाय आहे ते बघू शकतो. टेस्टिंग रिसोर्सेस. जर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला जर ट्रेक्स करायचे असतील त्या सिक्युरिटी व्हल्नरेबिलिटी, तुम्हाला एकदम तुमचे एन्व्हायरमेंट आणि तुमचे सॉफ्टवेअर सिक्युअर करायचे असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी ह्या प्लॅटफॉर्मवर ट्राय करू शकतात. तिथे मी तुम्हाला ऑलरेडी लिंक पण टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत आणि तुम्ही ते टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघू पण शकता आणि तिथून ॲक्सेस पण करू शकता. हे एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या लोकल मशीनवर हे डिप्लॉय केले जातं. सगळे सॉफ्टवेअर जे वेब मशीन्स म्हणतो आपण त्या ऑलरेडी आहेत. त्यासाठी सगळ्यात पहिली पॉप्युलर जी मशीन आहे जी ओसेपची आहे स्वतःची, ज्यूस शॉप, त्याच्यामध्ये मी स्वतःसुद्धा ट्राय केलेली आहे. खूप एकदम ॲडव्हान्स लेवलची 0पासून तुम्ही ॲडव्हान्सपर्यंत त्याच्यामध्ये ट्राय करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑनलाईन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते हॅक करून ट्राय करत राहायचे, तुमचे स्किल गेन करत जायचे. त्याचप्रकारे आपण बघू शकतो, बघितलं तर एक ऑलरेडी अजून एक प्लॅटफॉर्म आहे, एक गिटहबवर डिप्लॉय केलेले ते सगळे. तुम्ही इथून जाऊन क्लोन करून तुमच्या सिस्टममध्ये एकदम आरामशीर एकदम हे सगळे रिअल वर्ल्ड जे सिनेरो आहेत तुम्हाला प्रॅक्टिससाठी एकदम भारी सेटअप करू शकता. या सगळ्यांची लिंक ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवर दिली आहे. त्याच्यानंतर बघू शकतो आपण वेबबॉट आहे, दवा आहे, बप आहे, या सगळ्यांचा यूज करून तुम्ही टेस्टिंग रिसोर्सेस प्रॅक्टिस करू शकता आणि फ्युचरमध्ये याचा एकदम यूज केला जाऊ शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून एक सिक्युरिटी उपाय म्हणून आपण बघू शकतो याच्याकडे. तर सुरक्षित राहण्यासाठी रेग्युलर सिक्युरिटी टेस्टिंग करा, वेगवेगळे टूल्स वेगवेगळे करत राहायचं. नंतर आपण बघू शकतो की स्ट्रॉंग पासवर्ड पॉलिसीज लागू करा, ॲप्लिकेशन सर्व भागासाठी इनपुट व्हॅलिडेशन आपण वापरू शकतो. तुमचं सॉफ्टवेअर आणि डिपेंडन्सीज वेगवेगळे अपडेट करा. डेव्हलपरसाठी सायबर सिक्युरिटी ट्रेनिंग ही खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे, जे आपण बघू शकतो की इंडस्ट्रीमध्ये जे डेव्हलपर्स आहेत त्यांना ही सॉफ्टवेअर सिक्युरिटी ट्रेनिंग दिली जायची, त्याच्यामध्ये ते एकदम प्रॉपर वे यूज करू शकतो, बेस्ट प्रॅक्टिसेस यूज करू शकतात ज्यावेळेस ते कोड डेव्हलप करतात. या सगळ्या सिक्युरिटीच्या जे बग्स आहेत, जे रिस्क आहेत, त्यांना कमी करण्यासाठी आपण याचा यूज केला जाऊ शकतो. आणि आपण या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला फायनली लर्निंग रिसोर्सेस भेटतात, जे ओसेपचं डॉक्युमेंटेशन, हॅक द बॉक्स, पोस्ट सिक्युअर, वेब सिक्युरिटी अकॅडमी, HackerOne CTFs. आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता आणि लोकांनाही मदत करू शकता सिक्युअर राहण्यासाठी, सिक्युअर एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी. हॅक द बॉक्सवर तर तुम्ही सगळ्यांना माहिती असेल, हॅक द बॉक्सवर जाऊन तुम्ही वेब ॲप्लिकेशन टेस्ट करू शकता. पोस्ट सिक्युअरची स्वतःची वेब ॲप्लिकेशन अकॅडमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक रिसोर्सेस एकदम ओपनली फ्रीली अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही ट्राय पण करू शकता आणि प्रो व्हर्जनमध्ये तुम्हाला त्याचे लॅब्स पण भेटतील ॲक्सेस करायला. HackerOne स्वतः एक CTF चॅलेंजेस प्रोव्हाइड करतात, ज्याच्यामध्ये ओपन वर्ल्ड जे CTFs असतात त्यांना CTF चॅलेंजमध्ये काय कोड असतात ते त्याला मला यूज करून ते तुम्ही घेऊ शकता प्रॅक्टिसेस करण्यासाठी तुमच्या. तर फायनली आपण आज एक पूर्ण कंप्लीट आणि जर तरी म्हणजे आपण आज विचार केला असेल तर तुम्हाला कसा वाटला हा WhatsApp टॉप 10चा. हा फक्त हॅकरसाठी नाही तर डेव्हलपर्स, मॅनेजर्स आणि एकदम नॉर्मल युजर्ससाठी महत्त्वाचा आहे. तुम्हाला अजून काही शिकायचं असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ तुमच्या टीम आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सिक्युअर कोडिंग प्रॅक्टिसेससाठी फॉलो करा. शेवटी जाताना एवढंच सांगतो, स्टे सिक्युअर, स्टे अपडेटेड. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.